रात्री 12 वाजता सुमितला मोबाईलवरून मेसेज आला, दार उघड. तो एकटाच घरी होता. दाराजवळ कुणीच नव्हतं. त्याने दुर्लक्ष केलं. पुन्हा मेसेज आला, मागे वळ. सुमित थरथरला, पण वळला नाही. टीव्ही अचानक बंद झाला. घरात पूर्ण शांतता. मोबाईलवर तिसरा मेसेज, आरशात बघ. समोरच्या आरशात पाहताच त्याला स्वतःचाच चेहरा दिसला. पण डोळे काळे, ओठ हसरे. थांब माझ्या बाळा. महादेवाकडे दुर्लक्ष करू नकोस. ते सारे काही जाणतात. तुझ्या मनातील इच्छाही ते अवश्य पूर्ण करतील. बस जाताना चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नमः शिवाय अवश्य लिहून जा. तो ओरडायला गेला. तेवढ्यात चौथा मेसेज, आता तू आरशात आहेस. मागून कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. आरशातली ती आकृती बाहेर आली आणि सुमित आत अडकून राहिला.